2-3 दिवस झालं खूप पिझ्झा खाऊ वाटत होता. मग इंस्टाग्रामवर खूप साऱ्या रील्स पाहिले पिझ्झा कसा बनवायचा आणि त्यांनाही सेंड केले, कारण त्यांचीही इच्छा होवी आणि पिझ्झा तरी ऑर्डर करतील म्हणून. पण त्यांनी शेवटी मला पिझ्झाचा डो आणि चीज आणून दिलं. मग घरीच पिझ्झा बनवूया म्हणून ठरलं. तर पहिल्यांदा मी कांदा, टमॅटो आणि शिमला मिरची एकदम बारीक कट केली आणि त्यानंतर ऑर्गॅनो आणि चिली फ्लेक्स, थोडंसं मीठ, थोडीशी लाल तिखट त्यात टाकून घेतली. थोडीशी त्यावर तेलाची धार पण सोडून घ्यायची आहे. त्यावर चीज किसून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण एकदम एकजीव करून घ्यायची आहे. ही रेसिपी थोडीशी वेगळी आहे, तर तुम्ही पण एकदा करून बघा. खूप टेस्टी लागतो पिझ्झा. त्यानंतर मी पिझ्झाच्या डोवर सॉस आणि शेजवान चटणी लावून घेतली. त्यानंतर जे आपण मिश्रण करून घेतले आहे ते सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे आणि त्यावर भरपूर सारं चीज खिसून घ्यायचं आहे. तव्याला बटर लावायचं, पिझ्झा त्यावर ठेवायचा. जर तुमच्याकडं ओव्हन असेल तर ओव्हनमध्येही ठेवू शकता, पण माझ्याकडं ओव्हन नाही म्हणून मी जे आपला डोश्याचा तवा असतो त्याला बटर लावून पिझ्झा त्यावरच वाफवून घेतला आहे. खूप भारी लागतो. एकदा घरी ट्राय करा आणि कसा झाला कमेंटमध्ये नक्की कळवा. पाहू शकता मी तव्याला बटर लावले आहे आणि त्यानंतर पिझ्झा त्यावर ठेवायचा आहे. आपल्याला एक 5 ते 7 मिनिट पिझ्झा त्यावर ठेवून द्यायचा आहे. त्यानंतर सगळं चीज मेल्ट झालं की समजायचं की पिझ्झा रेडी आहे. त्यानंतर खायचं आणि एन्जॉय करायचं. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब